चलो दोस्तों, जहां पर बैठे वहां पर बैठे रहिए, बने रहिए। अब इस टूर्नामेंट का आनंद लीजिए, क्योंकि आज के दिन का आखिरी मुकाबला। देखिए, आप देख रहे थंडोमोल शहानी सेंटर फॉर मैनेजमेंट इग्नाइट कप में आपका सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। अब देखिए, यहाँ पर फ्लाइंग एथलीट्स और राइजिंग वॉरियर्स के दरमियान यहाँ पर अंतिम मुकाबला। अब राइजिंग वॉरियर्स की तरफ से दो बल्लेबाज विकास, और देखिए बैट का ऊपरी सिरा लगा और गेंद गई है फर्स्ट स्लिप पर, और हेम्पर ने कहा 1 रनों के लिए। तो सौरभ थे गेंदबाजी मार्ग पर। एक विक्रोलियन से यहाँ पर टीम आई हुई और दूसरी मुलुंड भांडुप। ओ क्या बात है भैया, और एक छोटा खिलाड़ी वहां पर मौजूद था। देखना है अब गेंद रफू चक्कर फरार होती हुई डीप पॉइंट पर गेंद जाती हुई। इस वक्त दोनों ही बल्लेबाजों ने यहाँ पर 3 रन मुकम्मल किए। अब स्कोर बोर्ड दर्शाता हुआ यहाँ पर 4 रन। जबरदस्त स्ट्रोक यहाँ पर, क्रिकेट का कॉफी बुक फटका जिसे कहा जाता है। अब देखिए वो स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज का नाम है विकास। अब गेंदबाजी मार्ग पर देखिए मैंडेटरी पावर प्ले का ओवर लेकर आता हुआ ये इस टीम का प्रमुख गेंदबाज, नाम है सौरभ। चहलकदमी की थी इस वक्त बल्लेबाज ने, लेकिन खूबसूरत गेंदबाजी देख लिया था, पढ़ लिया था बल्लेबाज को। अब देखिए ये गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही, जिसे सबमरीन डिलीवरी कहा जाता है। बाकी का काम खड़े कीपर ने किया। अब स्कोर बोर्ड वहीं पर रुका हुआ, 4 रन 4 धावा, 4 रन। इनसाइड आउट यहाँ पर वाघाची दहाड, फोडला पहाड, चेंडू गेला सीमा रेषा पार, षटकार। अब देखिए डिसीजन पेंडिंग वहां पर। अब इस फैसले को बदला गया है, 6 नहीं ये 4 है। अब जबरदस्त स्ट्रोक यहाँ पर महमूद के बैट से, देखिए है दुबले पतले भाई। अब याद दिला दी कुणाल पांड्या की, सॉरी हार्दिक पांड्या की। ओह क्या बात है भैया, जबरदस्त स्ट्रोक, फिर से एक बार गेंद को भेज दिया डीप लॉन्ग ऑफ पर। गेंद गई है सीमा रेखा पार, यानी फरार, 4 रनों के लिए। 12 रन विक्रोलियन्स। विक्रोलीवरनं मात्र दाखल झालेला संघ आम्हाला आठवण येते। विक्रोली म्हटलं तर अमोल म्हात्रे, कोण विसरणार नाव। मुंबई टेनिस क्रिकेटला एक मोठं नाव विक्रोलियन्स, विक्रोली। मात्र मात्र अमोल म्हात्रे सरांना कोण विसरणार। त्याच विभागातनं आलेला संघ, आणि मात्र कौतुक करावं लागेल। अब देखिए है दिखने में लुक्के फुक्के, लेकिन भाई क्या शॉट मार रहा है। अब ये छक्का नहीं, चौका नहीं भाई, ये दस्सा नहीं, ये तो बिस्सा मार रहा है भाई, बिस्सा। अब देखिए नाम है महमूद। भाई क्या खिला के लाया इसको लंच में, खपसा राईस। सुरेख फलंदाजी करतायत, नाव आहे महमूद। 12 धावा मात्र कुठल्या जात आहेत। बॉल कितना बॉल, आखिरी गेंद देखना है इस गेंद पर कितने नंबर आते हैं। ओ देखिए इस बार पूरा ऑफ स्टंप्स के बाहर जाकर ये स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन इस बार कमबैक करते हुए नाम है सौरभ। अब देखिए मैंडेटरी पावर प्ले का ओवर यहाँ पर खत्म हुआ। अब पहले ओवर के खात्मे के बाद यहाँ पर हमारे साथी स्कोरर बताते हुए 12 रन, नाम है आकाश।
अब नए गेंदबाजी मार्ग पर आता हुआ नाम है मंगेश। अब देखिए विक्रोली और मंगेश, अब ये क्या समीकरण में आपको बता दूं। विक्रोली से खेलता है मंगेश वैती, माहौल का एक वंडर बॉय, जिन्होंने विक्रोली का बड़ा नाम किया है। और T10 में जाकर क्या जबरदस्त बल्लेबाजी मंगेश के माध्यम से नजर आई। लेकिन वो बल्लेबाज है और ये गेंदबाज है। अब देखिए स्ट्राइक रोटेट हो चुकी है। अब स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज इस वक्त विकास हमें नजर आ रहे, जो टीम का विकास अब इनके हाथों में है भाई। अब देखिए महमूद ने तो विकास कर लिया है। वो देखिए बैकफुट पे जाके पंच किया, अच्छी फील्डिंग। लेकिन इस वक्त देखिए जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट हमें नजर आ रही है। आंखों ही आंखों में इशारा हुआ और चुपचाप बैठे बैठे एक रन का सहारा हुआ। अब देखिए फ्लाइंग एथलेटिक्स में हमें दो ऐसे खिलाड़ी नजर आ रहे जो अंडर 10 के इस वक्त खिलाड़ी फील्ड करते हुए। फिर से एक बार बैट का ऊपरी सिरा, लेकिन गेंद देखिए विकेट कीपर के सामने आती हुई, अब बिंदी गेंद आती हुई। अब स्कोर बोर्ड वहीं पर रुका हुआ, 13 रन। तो देखिए दो छोटे खिलाड़ी इस वक्त हमें राइजिंग वॉरियर्स के टीम में, सॉरी सॉरी फ्लाइंग एथलीट्स की टीम में। आप देखिए बैट का ऊपरी सिरा और जबरदस्त सी गेंद डाली थी और ये महमूद के विकेट का पतन। चलो डीजे हो जान दे, एक सुंदर संगीत। अब देखिए महमूद की जगह लेने के लिए नए बल्लेबाज जाते हुए इस वक्त हमें नजर आ रहे। नाम है बल्लेबाज का पारस। पारस देखिए वन डाउन के रूप में आते हुए, मैं बताता चलो भाई, वन डाउन की जो भूमिका होती है वो काफी अहम होती है। हमारे भारत के एक विध्वंसक बल्लेबाज विराट कोहली, उसके बाद में इंग्लैंड के देखिए जो रूट, और ऑस्ट्रेलिया के स्टीव स्मिथ, पाकिस्तान के बाबर आजम और न्यूजीलैंड के केन विलियमसन, ये सब वनडाउन की भूमिका में आते हैं और जबरदस्त वहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आते हैं। अब देखना है ये पारस इस राइजिंग वॉरियर्स का अब किस तरह बल्लेबाजी करता है। मैं तारीफ करूंगा यहाँ पर मंगेश की, बेहतरीन गेंदबाजी। ओ एक तेज तर्रार गेंद डाली थी पारस ने, आते साथ ही अपना 1 रन से अकाउंट खोला है। अब स्कोरबोर्ड आगे सरकता हुआ 14 रन। तो अच्छा क्रिकेट यहाँ पर, दोनों ही टीम देखिए मातब्बर टीम आमने सामने यहाँ पर खेलती हुई नजर आ रही है, दो दो हाथ करते हुए नजर आ रही है। अब देखिए एक रेड कलर में और एक ब्लू कलर। मंगेश अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार, स्ट्राइक एंड पर विकास। ओ बेहतरीन गेंद यहाँ पर लेग स्टंप से काफी बाहर, बाल बाल बचे इस वक्त बल्लेबाज विकास। अगर थोड़ी सी 19-20 ये गेंद होती तो जरूर यहाँ पर फर्नीचर लॉस होते हुए हमें नजर आता। लेकिन देखिए एक्स्ट्रा के रूप में रन आता हुआ। छोटी गेंद बड़ा हिट, खिलाड़ी इस वक्त मौजूद है और एक आसान सा लॉलीपॉप कैच सीधा खिलाड़ी के हाथ पर। अब देखिए लॉलीपॉप कैच किसने पकड़ा है भाई, नाम क्या है? सिद्धार्थ। देखिए सिद्धार्थ की मैं तारीफ करूंगा। अब दो सलामी जोड़ी इस वक्त डगआउट में हमें नजर आ रही है आराम फरमाते हुए। अब देखिए पारस विकास की जगह लेने के लिए नया बल्लेबाज इस वक्त शाम, बरोबर है का यश,
इथं बसवा ना 12th मॅन बसलाय ना नाव सांगा ना यस मी तिथं विचारतोय तिथं इथं लक्ष द्या इथं मंगेशचं मात्र कौतुक करावं लागेल काय अचूक टप्प्याची गोलंदाजी हो पुन्हा एकदा मात्र पारस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न कुठेतरी फसलाय आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव येतोय तारीफ कौतुक करावं लागेल मंगेश या गोलंदाजाचं फक्त धाव संख्या आहे ती 14 धावा एस एस लाइव ट्रिपल एस लाइव कैंडिडेट आई फिल्म्स देखिए अब दर्शक यूट्यूब के माध्यम से तकरीबन 25,000 दर्शक इस वक्त यूट्यूब के माध्यम से जुड़ चुके हैं अब देखिए बड़ी उपलब्धि है यहाँ पर मैं तारीफ करूंगा यहाँ पर कैमरामैन रोहित यादव आयुष कदम वैभव धोंडे अक्षय कोली देखिए इनका अच्छा कार्य सवेरे से ये टीम आज मुलुंड में दाखिल हुई और इनके माध्यम से एक अच्छा कार्य भाई आपके लिए भी है कुछ बाद में आपको पढ़ा जाएगा आपके लिए नाही ना दोघांसाठी एक त्यांच्यासाठी आगरी पंच आहे मला वाटतं हा 7 ते 8 वर्षाचा गोलंदाज नाव आहे रोशन मात्र कर्णधाराचं मात्र कौतुक करावं लागेल संघनायकाचं कौतुक करावं लागेल छोटा पॅकेट बडा धमाका नाव आहे 14 नंबर जर्सी रोशन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत आणि पहा आता कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करतायत ॲटिट्यूड तर पहा कुठून कुठून भरलाय आता गोलंदाजी कशी करेल मात्र बघायचं आहे त्यांच्या समोर पारस आणि यश यश ओ हो लो फुलटॉस चेंडू मात्र वेगवान चेंडू कुठेतरी फटका फसला आणि ज्या चेंडूमध्ये 4 किंवा 6 यायचे होते त्या चेंडूमध्ये फक्त धावा आल्या 1 आणि धाव संख्या पोहोचते ती 15 धावा बरोबर ना आकाशभाई 16 धावा नाही 11 नाही 10च्या खालीच आहे तो 10च्या खाली आहे 10च्या खाली आहे. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल यश हो काय मात्र चेंडू हाताळला होता एकदा अगर गोलंदाजी आवडला असेल तर जोरदार ताली होऊन जाऊन दे रोशनसाठी कारण या कमी वयामध्ये स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि काय मात्र त्यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी भल्या भल्या गोलंदाज मात्र अशी कामगिरी करताना दिसत नाहीये पण हा छोटा पॅकेट बडा धमाका नाव आहे रोशन चेंडू क्रमांक 3 होईना मात्र झालेली चुकी आणि चुकीला माफी नाही आणि चेंडूला धाडलं सीमा रेषा पार षटकार मात्र एक लो फुलटॉस चेंडू होता फलंदाजाला एक संधी होती आणि त्या संधीचं मात्र सोनं केलंय नाव आहे फलंदाजाचं यश आणि या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाते 22 धावा धन्यवाद डीजे पुन्हा एकदा मात्र रोशन येत आहेत हो हो कुठेतरी फटका फसलाय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धाव संख्या पोहोचते ती 28 धावा अगर झाड नसला असला तर जरूर मात्र हा विकेट असला असता कारण
मैदानाचा आपण विचार केला तर कुठेतरी झाड मात्र मध्ये येता येतं आणि मात्र आयोजकांनी कळवलंय अगर झाडाला चेंडू स्पर्श होतोय तर इथं मात्र षटकार किंवा चौकार देण्यात येईल आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाते ती 2 गडी बाद 28 धावा. हो मात्र सुरेख चेंडू इनसाइड आउटचा फटका कुठेतरी मात्र एक सुटकेचा श्वास मात्र. अब देखिए एक 8 साल का तो दूसरा 6 साल का. 29 धावा. धावा मात्र स्कोर बोर्ड वरती लगावले जात आहेत. नाव आहे फलंदाजाचं यश. ओ यू मिस आई विल डेफिनेटली टू फर्नीचर डामाडोल. गिल्ली अंदर डंडी बाहर और बल्लेबाज का काम तमाम. जोरदार तालियां रोशन के लिए. आणि धावाची संधी निर्माण झाली पण मात्र फलंदाज रिटर्न क्रीज वरती सुरक्षित आपल्या घरी पोहोचलेले आहेत आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. नाव आहे गोलंदाजाचं कौस्तुभ. MY वायब्रेशन भाई वायब्रेशन तो नहीं हो रहा है. पुन्हा एकदा कौस्तुभ मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत आणि काय मोठा फटका आणि काय फटका सजवलाय. आहा सुरेख शॉट डीप लॉंगॉनच्या दिशेने मात्र लोहा गला देंगे पाणी जला देंगे दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम धन्यवादीचे पारस मात्र काय सुरेख फलंदाजी करतायत पारस. कौतुक करावं लागेल कारण खडे खडे खेळण्यात आलेला डीप लॉंगच्या दिशेने फटका. हो पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू टाकलाय. अब ईट का जवाब यहाँ पर पत्थर से आता हुआ. भाई आपने पहले मुझे 6 मारा और लो ये मेरी तरफ से ये बिंदी गेंद. तर अटीतटीचा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असतोय. सुरू असताना मात्र एका ठिकाणी फ्लाइंग एथलीट्स आणि दुसऱ्या ठिकाणी रायझिंग वॉरियर्स. स्ट्राइक पे यश आहे. नवीन अच्छा सॉरी पारस आउट झाला काय. यश मात्र फलंदाजी मार्क वरती. हो अक्षरशः खोदून काढलाय. पुन्हा एकदा धावबाची संधी निर्माण झालेली आहे आणि ही आहे आत्महत्या. यस डीजे. तूफान को कह देंगे वहीं पे तू थम दिल दम से इस जहां पे छा जाएंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम सागर पे हम सड़कों पे हम पटरी पे हम गलियों में हम घर घर में हम नुक्कड़ पे हम आफत में हम राहत में हम
मात्र यश कुठेतरी बाद होत आहेत आणि एक सुसाईड केली होता. कुठलाही कॉल नव्हता. पहा जसा फटका मारला तसा मात्र नॉन स्ट्राईकच्या दिशेने मात्र धावत सुटले आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र जागीच उभा होता आणि ते मात्र खेळाडूनं हेरलं आणि सीधा यष्टीरक्षकाकडे थ्रो टाकला आणि मात्र यश रनआउटच्या रूपामध्ये बाद होत आहेत. त्यांची जागा भरण्यासाठी अहिरवार यांना मात्र आता वार करावा लागेल. नाव आहे अहिरवार आणि धावसंख्या पोहोचते ती 36 ना 36 धावा. कौस्तुभ मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा कौस्तुभ मात्र दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी वेगवान चेंडू होता आणि पहा तिथं छोटा पॅकेट बडा धमाका. काय फिल्डिंग, जणू काय त्याची टोपीच आपल्याला दिसते कारण पिंक कलरची टोपी प्रदान केलेला हा खेळाडू नाव आहे सुजल आणि 4 षटकानंतर कुठेतरी मात्र धावसंख्या पोचलेली आहे ती 37 धावा, 37 रन. विक्रोलीतून संघ मात्र दाखल झालाय. मग मंगेशचं मात्र कौतुक करावं लागेल कारण 37 कोण आहे बॉलर? दुसरा ओव्हर घेऊन येतो ना आपला. वैयक्तिक मात्र 5वं षटक आणि स्वतःचं मात्र दुसरं षटक घेऊन येत आहेत. नाव आहे सौरभ. सौरभचा पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा मात्र त्यांच्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या आणि त्यांचा कोट्याचा मात्र दुसरा ओव्हर घेऊन येत आहेत. नाव आहे गोलंदाजाचं सौरभ आणि त्याला सामोरला जातोय तोच म्हणजे असद. असद आणि अहिरवार ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत. ओ सुरेख मात्र पहा धावबाची संधी मात्र निर्माण झाली होती पण कुठेतरी चेंडू गॅदर करता आला नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि 1 धाव मात्र झालेली आहे आणि धावसंख्या पुढे जाते ती 38 धावा. 38 रन यहाँ पर स्कोर बोर्ड दर्शाता हुआ. पुन्हा एकदा सौरव यांचा पुढचा चेंडू. ओ इथं मात्र मोठा फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार 44 ना आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या पोहोचते ती 44 धावा. 2 चव्वे मात्र स्कोर बोर्ड वरती लगावले जात आहेत. मग आकाशच्या माध्यमातून सुंदर असं मात्र त्यांचं कार्य पहा. हर चेंडूची अपडेट मात्र आमच्यापर्यंत पोहोचवता येतं. सकाळपासून सुंदर असं त्यांचं कार्य, सुंदर असे अपडेटिंग स्कोरिंग मात्र करतायत. नाव आहे आकाश. ओ देखिए यहाँ पर बैट की टो इन को लगकर गेंद बैक टू बैक दूसरा यहाँ पर छक्का आता हुआ. जोरदार तालिया फ्लाइंग. तुमचे अर्धशतक झालेले आहेत. 50 धावा. चला मात्र काय खेळी खेळतायत अहिरवार. मी अगोदर सांगितले यांना वार करावा लागेल आणि अशा प्रकारे वार होतोय की चेंडूचा मात्र सीधा कत्तल. पुन्हा एकदा सौरभ. ओ हो मात्र एक कुठेतरी मात्र आता सुटकेचा श्वास सौरव या गोलंदाजांनी सोडला असेल कारण मागील 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूवरती 2 घरघाती प्रहार. नाव आहे फलंदाजाचं अहिरवार आणि आज आहे
मंगळवार. धावसंख्या पोहोचते ती 50 धावा. अर्धशतक. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, कुठलाही खेळाडू नाही आहे आणि चेंडू चाललाय 1 टू का 4 सीमारेषा पार 4 रनों के लिए. आणि हा षटक कुठेतरी महागडा ठरतोय. 17 धावा मात्र कुठल्या गेल्यात या षटकामध्ये आणि डोकं दुखी ठरतोय का काय हा षटक. नाव आहे गोलंदाजाचं सौरभ. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, धावपची संधी, चुकीच्या दिशेने मात्र थ्रो केला होता आणि पहा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि 2 धाव मात्र प्राप्त करतायत. क्रिकेटला चुकीला माफी नसते, जर तरला थारा नसतो आणि चुकी करताय तिथं मात्र फ्लाइंग ऍथलीट्स. आणि 5 षटकानंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 56. आता 56 म्हटलं तर एक हॉलिवूडचा पिक्चर आपल्याला आठवण येतो, इन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकावरती आधारित. अब तक 56 आपण पिक्चर पाहिला असेल. नाना पाटेकर मात्र दया नायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसले आणि स्कोरबोर्ड मात्र दाखवतोय 56 धावा. लेते छोटासा ब्रेक, अब सुनते हैं एक मधुर संगीत. यस डीजे. चलो भाई एक छोटा सा ब्रेक है तो एक शायरी तो बनती है. तो देखिए दोस्तों, अच्छी लगी तो तालियां बजाना है, नहीं लगी तो कुछ भी नहीं करना है, ठीक है. आप लोगों को पता है इस दुनिया में सबसे सुखी इंसान कौन है? चलो ठीक है, नहीं पता है ना, तो मैं बताता हूँ कौन इस दुनिया का सुखी इंसान है. अब देखिए सुनिए भाई, इस दुनिया में लाखों लोग रहते हैं, ठीक है. इस दुनिया में लाखों लोग रहते हैं. कोई हंसता है, कोई रोता है, ओके. कोई हंसता है, कोई रोता है, पर सबसे सुखी इंसान वही होता है जो रात को 2 पैक लगा के सोता है. हो सुंदर मात्र वेगवान चेंडू, वेगावरती स्वार झालेला आणि 151च्या स्पीडने टाकलेला हा चेंडू कुठेतरी मात्र फलंदाजाला बीट करून चाललाय. नाव आहे असद आणि धाव संख्या पोहोचते ती 56 धावा. अब तक 56 आपण पिक्चर बघितला असेल आणि स्कोर बोर्ड वरती धावा लागल्या तर 56. इन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकावरती आधारित बनलेला हिंदी चित्रपट, ज्याने मात्र नाना पाटेकर यांनी ती भूमिका साकारली होती आणि एक यशस्वी मात्र चित्रपट ठरला. लो फुलटॉस चेंडू आणि खेळाडूच्या मस्तकावर मात्र दस्तक देऊन गेला हा चेंडू आणि कुठेतरी मात्र 1 धाव प्राप्त केलेली आहे आणि धाव संख्या पोहोचते ती 57 धावा. कौस्तुभ मात्र आपल्या कोट्याचं दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि संघाचं 6वं षटक. हो एक वेगवान चेंडू, पुन्हा एकदा मात्र काय सुरेख गोलंदाजी. तिखट मारा ज्याला म्हटलं जातं
तोच मारा मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे कौस्तुभ. काय सुरेख गोलंदाजी आणि धावसंख्या तिथं स्थिर 57 धावा. आणि पहा मात्र एक स्पोर्ट्समॅनशिप मात्र दाखवत असताना नाव आहे मंगेश. कुठली तरी दुखापत झाली आहे का मित्रा ते मात्र विचारण्यासाठी गेलेला हा मात्र खेळाडू. पुन्हा एकदा कौस्तुभ मात्र दाखल होत आहेत. सुरेख गोलंदाजी. हो पुन्हा एकदा वेगावरती स्वार आणि काय सुरेख गोलंदाजी. कुठलाही चान्स नाहीये इथं फलंदाज अहिरवारला. आणि स्ट्राईक मात्र रोटेट होत आहेत आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलेले फलंदाज असद. धावसंख्या पोचते ती 58 धावा. कौस्तुभ पुढचा चेंडू. ओ ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय आणि एक धाव मात्र प्राप्त करतायत. काय सुरेख गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. नाव आहे गोलंदाजाचं कौस्तुभ. अब देखिए क्रिकेट में सबसे खतरनाक गेंद किसे कहते हैं. उस गेंद को यॉर्कर. अब देखिए यॉर्कर यहाँ पर डालते हुए गेंदबाज कौस्तुभ कोई चांस नहीं होता है. इस गेंद पर अगर जरा सी भी छेड़छानी होती है तो हमें फर्नीचर लॉस हुआ नजर आता है. अब देखिए छोटी गेंद और बड़ा हिट यहाँ पर. अच्छी फील्डिंग वहां पर. देखिए तकरीबन 2 रन रुकाए अपने टीम के लिए. अब इस 2 के माध्यम से स्कोरबोर्ड आगे सरकता हुआ 61 रन. 6 षटकं मात्र संपलेली आहेत आणि धावसंख्या दर्शवली जाते ती स्कोरबोर्डवरती 61 धावा. सहा षटकानंतर एक जाऊया एकदा मैदानाच्या दिशेने. मात्र षटक क्रमांक 7 घेऊन येत आहेत गोलंदाज. नाव आहे सिद्धार्थ. चला लवकर सामना चालू करायचा आहे. फ्लाइंग एथलीट्स तुम्हाला वारंवार विनंती करतोय जास्त टाइम घ्यायचा नाही कारण 4 वाजेपर्यंत मात्र आपल्याजवळ टाइम आहे. याचं थोडंसं भान ठेवायचं आहे. याचं थोडं लक्ष ठेवायचं आहे. 3:45 मात्र झालेले आहेत. नौका गोलंदाज षटक क्रमांक 7 घेऊन येत आहेत सिद्धार्थ. असद. ओ काय फटका आणि खेळाडू आहे तिथं आणि सुरेख झेल आणि असद मात्र बाद. यस डीजे. नवीन बॅट्समन कोण आहे.
चला सामना लवकर चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल एम्पायर्स जल्द से जल्द मुकाबला शुरू करना है. तो देखिए हर गेंद पर मीटिंग नहीं होना चाहिए, हर विकेट पर मीटिंग नहीं होना चाहिए. यहाँ पर मैं बार बार अनाउंसमेंट कर रहा हूँ फ्लाइंग एथलीट्स. अब देखिए असद की जगह लेने के लिए आया है नया बल्लेबाज आकाश. अब अहिरवार का बल्ला थोड़ा सा खामोश है क्योंकि दो बैक टू बैक बड़े छक्के उन्होंने जड़े थे और रोशन जैसे गेंदबाज पर इन्होंने हल्ला बोल किया था. लेकिन मैं यहाँ पर सिद्धार्थ की तारीफ करूंगा. वो फिर से एक बार बड़ा हिट. यहाँ पर देखिए कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. जमीन को आग लगाता हुआ दन 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 गेंद गई है. 4 रन रन रन. देखिए डीजे एक जब महत्वपूर्ण अनाउंसमेंट. छोटी गेंद यहाँ पर टप्पा खाने के बाद गेंद उछली और देखिए बैट का ऊपरी सिरा लेकर गेंद गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में. और अहिरवार यहाँ पर एक बार जोरदार तालियां अहिरवार के लिए भाई. अब अहिरवार की जगह लेने के लिए नया बल्लेबाज आकाश और सूरज. देखिए भाई क्या कॉम्बिनेशन है. सिद्धार्थ यहाँ पर मैं तारीफ करूंगा सिद्धार्थ की. देखिए बेहतरीन गेंदबाजी सिद्धार्थ के माध्यम से हमें नजर आई. एक नो आने के बाद कहीं पर उनका मनोबल है जो गिरा नहीं लेकिन वो तस से मस नहीं हुए. इसके बाद में देखिए यहाँ पर ईट का जवाब पत्थर से देते हुए एक तेरी तो एक मेरी. दादा सादा बन देना. अब देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज इस वक्त सूरज सूरज है ना. सूरज स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे. बढ़िया स्ट्रोक यहाँ पर बैकफुट पर जाकर सिर्फ ढकेल दिया टहल दिया इस गेंद को. अब आखिरी गेंद. अब स्कोर बोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 69 रन. अब आखिरी गेंद इस 7वें ओवर की देखना है इस गेंद पर कितने नंबर आते हैं भाई. चलो भाई प्लीज टाइम वेस्ट ना करो. मैं हम बार बार यहाँ पर अनाउंसमेंट करते हुए थोड़ा सा ध्यान रखना है. बेहतरीन गेंद यहाँ पर ऑफ स्टंप से काफी बार एम्पर ने देखा जाना जांचा परखा. उसके बाद अपने दोनों हाथों को कष्ट दिया और हमारी तरफ देखा और कहा इट इज अ वाइड बॉल. यस सर इट इज अ वाइड बॉल. अब देखिए मुफ्त का रन आता हुआ. वो कहते हैं ना कि मुफ्त के चंदन और घिस मेरे नंदन.
70 रन यहां पर स्कोरबोर्ड दर्शाता हुआ। ओ हेलीकॉप्टर सही जगह पे उड़ा और सही जगह पे लैंड भी हुआ। भाई तारीफ हो जाए स्ट्रोक के लिए। तो आज के दिन का ये पहला हेलीकॉप्टर शॉट हमें देखने को मिला। नाम है आकाश। चला यार प्लीज प्लीज सामना लवकर चालू करायचा आहे। पुन्हा एकदा मात्र सुरेख अप्पर कट केलाय। ओ काय मात्र बॅकअप आहे। एकदा जोरदार ताली येऊन जाऊन दे। सुंदर असं बॅकअप मात्र पहा। एक छोटा पॅकेट बडा धमाका। तिथं मात्र खेळाडू आहेत। नाव आहे रोशन। एक रन आया ना 71 ना 75 चौका कभी मारा। हाँ सॉरी सॉरी 75 हाँ 75। पुन्हा एकदा मात्र ज्यांनी एक नेत्रदीपक खेळला होता आठवण करून दिली। चेन्नई सुपर किंग्सचा हिरो महेंद्रसिंग धोनी स्टाईल मात्र हेलिकॉप्टर शॉट मात्र खेळला होता। तोच मात्र खेळाडू फलंदाज आकाश। बॉलर आहे मंगेश। ओ कुठेतरी फटका फसलाय। ताकद कमी होती आणि मात्र चेंडू झाला झाडाला स्पर्श आणि पंचांनी सांगितलं या चेंडूवरती आल्यात धावा 6 6 6 6 आणि 6। एक्क्याऐंशी धावा मात्र काय सुरेख कामगिरी। नाव आहे आकाश आणि गोलंदाजाला दाखवतायत आकाश। हो आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक खेळाडू आहे तिथं आणि बघायचंय किती धाव प्राप्त करतायत आणि 2 धाव मात्र प्राप्त केलेत। नाव आहे आकाश। धाव संख्या पोहोचते ती 83 रन्स। 83 धावा मात्र स्कोर बोर्ड वरती दाखवल्या जात आहेत। सुंदर अशी कामगिरी आकाश यांच्या माध्यमातून सकाळपासून आपल्याला बघायला भेटत आहे। कुठलीच चुकी नाहीये। पाच सुंदर अपडेटिंग स्कोरिंग। लक्ष पूर्ण मॅच कडे आहे। पूर्ण एक एक गोष्टीची अपडेट मात्र आमच्यापर्यंत पोहोचवता येतं आणि समालोचकाच्या पाठीचा कणा ज्यांना म्हटलं जातं तोच गुणलेखक आकाश आणि आडव्या बॅटने खेळलेला मोठा फटका। वाघाची दहाड फोडला पहाड। चेंडू गेला सीमा रेषा पार। षट 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 षटकार। हो इथं मात्र पुन्हा एकदा काय मात्र चेंडू हाताळलाय। क्रिकेटचा सर्वात घातक चेंडू ज्याला म्हटलं जातं। यस डीजे दादा बसकर। आता मला माहिती आहे संध्याकाळ जायचा टाइम आहे वाजूशील। ओ क्या बात है भैया। छत्रपती शिवरायांचा चेंडूवरती तलवारी सारखा प्रहार आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार। पुन्हा एकदा षट 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 षटकार। 95 धावा। काय सुरेख फलंदाजी। नाव आहे आकाश आणि गोलंदाजाला दाखवतायत मात्र आकाश।
रोशन मात्र पुन्हा एकदा कोट्याचा आपल्या कोट्याचा दुसरा येऊन घेत आहेत आणि संघाचं नवं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान पण कीर्ती महान. हा गोलंदाज एकदा जोरदार तालियां होऊन जाऊन दे रोशन साठी. देखिए ऐसे कम खिलाड़ी हमें नजर आते हैं जो कि कम उम्र के खिलाड़ी. अब देखिए मैं हिम्मत की इनकी दाद दूंगा, तारीफ करूंगा इस खिलाड़ी की. अब देखिए बड़े बड़े खिलाड़ियों के साथ में कंधे से कंधा मिलाकर अब गेंदबाजी मार्ग पर आता हुआ रोशन. बेहतरीन गेंद यहाँ पर ऑफ स्टंप से काफी बाहर. हैम्पर ने देखा, जाना, जांचा, परखा, उसके बाद अपने दोनों हाथों को कष्ट दिया, हमारी तरफ देखा और कहा इट इज अ वाइड बॉल. यस सर, इट इज अ वाइड बॉल. अब स्कोरबोर्ड आगे सरक हुआ. 96 रन. फिर से एक बार रोशन. ओ यहाँ पर खोद कर निकाला है, लेकिन इस वक्त खिलाड़ी मौजूद है इस वक्त. और इस दरमियान महज एक रन इस गेंद पर आती हुई और दोनों ही बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया और स्कोर को आगे पहुंचाया. 97. राइजिंग वॉरियर्स, जबरदस्त बल्लेबाजी भाई. विक्रोली से आई हुई टीम. और क्या जबरदस्त बल्लेबाजी. आकाश, सूरज, विकास, महमूद, यश. और देखिए यहां पर ओहो क्या बात है और क्या सेलिब्रेशन है. अब जोरदार तालियां भाई रोशन के लिए. हाँ काय ना. चलो आणि एकदा जोरदार तालिया होऊन जाऊन दे आकाशसाठी. काय सुरेख घनघाती प्रहार मात्र आकाशच्या बॅटमधून आपल्याला सुंदर फटकेबाजी बघायला भेटली. नाव आहे आकाश आणि गोलंदाजाला कुठेतरी दाखवलं त्यांनी आकाश. मैदानाच्या चारी बाजूला मात्र फटकेबाजी करणारा आता नौका फलंदाज मात्र दाखल झाले. तर नाव आहे संतोष. काय म्हणतोस, चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल संतोष यांना. ओ संतोष मात्र देखिए अब ये ढूंढो ढूंढो ने साजना. अब बल्ला कहीं गेंद कहीं. अब बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं. यहाँ पर गेंदबाज सूरज की मैं रोशन की मैं तारीफ करूंगा. जबरदस्त गेंदबाजी देखिए. 9वां ओवर है क्या 8वां है? 9वां ओवर जारी है. अब आकाश जैसे बल्लेबाज का विकेट भी चटकाया है भाई. और फिर से एक बार यहाँ पर दूसरा विकेट. जोरदार तालियां फिर से एक बार रोशन के लिए. अब देखिए भाई, दुनिया का सबसे कंजूस वो इंसान होता है जब दूसरे की खुशी में शामिल होकर उसकी हौसला अफजाई ना करे और उसके खुशी में शामिल होकर उसकी. यस यस दीजिए, धन्यवाद. अब सबसे पहली बात देखिए, तालियां बजाने के लिए ना पेट्रोल लगता है ना पैसे. और भाई दिल बड़ा कीजिए और फिर से एक बार रोशन के लिए जोरदार तालियां हो जाए भाई. दीपक. ओ देखिए जबरदस्त यहाँ पर बैट का ऊपरी सिरा लगा, गेंद गई है डिक्लेयर जोन पर. कितना बॉल हुआ? आखिरी गेंद. अब ये ओवर कभी शुरू हुआ, अब देखिए खत्म होने के मार्ग पर. जबरदस्त गेंदबाजी. लो फुल टॉस गेंद थी यहाँ पर. ओ बेहतरीन फील्डिंग वहां पर. और क्या गैदर किया यहाँ पर रोशन ने. अब देखिए 9 ओवर के खात्मे के बाद हमारे साथी स्कोरर आकाश सर बताते हुए 99 रन.
आता ते दोघांचं नाव काय? बाई, दोनों का नाम क्या है? नाही नाही, कॅमेरामॅन कॅमेरामॅन कुठे गेला तू? ए, कॅमेरामॅनचं नाव सांग. अब देखिए आयुष, आयुष और रोहित भाई, हम आपको कैसे भूले? तो देखिए आपके लिए भी है कुछ मेरे पास। तो देखिए आगरी स्पेशल यहाँ पर रोहित यादव और आयुष कदम, आपके आप दोनों के लिए यहाँ पर कुछ है हमारे पास, तो ओवर खत्म होने के बाद हो जाए। गोलंदाजी मार्गावर दाखल झालेले नौके गोलंदाज आणि मात्र एक आगळा वेगळा प्रयत्न कॅच पकडण्याचा, झेल मात्र धरतीला दान करण्यात आलेला आहे. अनेकदा जोरदार तालिया. रायझिंग वॉरियर्स 100 धावा मात्र तुमचे पूर्ण झालेले आहेत. आणि मात्र आजच्या दिवसाचा हा 100चा आकडा गाठणारा हा दुसरा संघ ठरलाय. नाव आहे रायझिंग वॉरियर्स. और कौन मारा? नहीं नहीं, वो उसमें नहीं, वो मारने वाले में काउंट होता है ना. बॉलर कोण आहे? सिद्धार्थ. ओहो, इथं मात्र मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावा मात्र झालेल्या आहेत 102, 102. एक शॉट 101. अतिघाई संकटात नाही 101. आणि कुठे मात्र झालेली चुकी बा, कुठेतरी नाराज आहे संतोष आणि दीपक. कोण आहे? हो, क्या बात है भैया. लेकिन यहां पर 5 रन बचाए. सूरज नहीं मार रहा है, संतोष ना है ना. सूरज, यहाँ पर देखिए सूरज के बैट से यहाँ पर एक बड़ा स्ट्रोक आता हुआ, लेकिन मैं तारीफ करूंगा वहां पर खिलाड़ी की. तकरीबन 4 रन बचाए अपने लिए और अपनी टीम के लिए. लो फुल टॉस गए इस बीच बड़ा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है. अब देखिए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. अब जहां पर 1 रन है वहां पर 2 रन यहाँ पर चुराते हुए बल्लेबाज. अब स्कोर बोर्ड है देखिए, छलांग लगाता हुआ 105 रन. अब दो गेंदे आना बाकी है. नाम है गेंदबाज सिद्धार्थ. सिद्धार्थ अपने ओर की 5वीं गेंद लेकर तैयार. फिर से एक बार यहां पर देखिए थोड़ा सा मिस कम्युनिकेशन हुआ बल्लेबाज का. अब हैम्पर का फैसला आना है. दो रन आए ना, 2 रन. कितना? 107 रन. यानी अब आखिरी गेंद. इस बीच लो फुल टॉस गेंद, लेकिन एलिमिनेशन नहीं है, ताकत नहीं है, और ये विकेट का पतन. गेंद गिरी सीधा मंगेश के गोदी में.
अपील मात्र फेटाळून लावलेली आहे. नाव आहे गोलंदाजाचं असद. एकशे 8 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. ओ इथं मात्र ऑप्शनच्या बराचसा बाहेर आणि पंचांनी हेरलं आणि कुठंतरी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे पंचांच्या माध्यमातून. आणि वाईट मध्ये आलेली एक धाव, अर्थातच एक्स्ट्रा मध्ये आलेली धाव, आणि धाव संख्या पोचते ती 2 धावा. ओ एक वेगवान चेंडू, पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याची मनशा होती, पण कुठेतरी मात्र वेगावरती स्वार झालेला हा गोलंदाज, नाव आहे असद. काय सुरेख गोलंदाजी, तिक्कट मारा ज्याला म्हटलं जातं, तीच मात्र गोलंदाजी घेऊन काय सुरेख गोलंदाजी मात्र असदच्या माध्यमातून बघायला भेटत आहे. 2 निर्धाव चेंडू आणि धावसंख्या मात्र तिथंच स्थिर थांबलेली आहे, 2 धावा. पुन्हा एकदा संजू मात्र तयार झालेले आहेत फलंदाजीसाठी. ओ काय मात्र फटका होता, सुंदर फटका सजवलाय, चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू थांबवण्यात आलाय आणि तत्पर मात्र दोन्हीही फलंदाजांनी 3 धाव पूर्ण केलेले आहे आणि धावसंख्या जाते ती बिनगडीबाद 5 धावा. 108 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. अर्थातच आपण विचार केला तर 10.5 प्रत्येक षटकामागे रन मात्र तुम्हाला काढावे लागेल. 10.50 आणि काय मात्र मैदानाच्या आतमध्ये तिक्कट मारा केला जातोय, नाव आहे असद. लो फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली, पुन्हा एकदा धावबादची संधी मात्र निर्माण झाली होती, पण फलंदाज मात्र रिटर्न क्रीजला अर्थातच सुरक्षित आपल्या घरी पोहोचले होते. आणि पहा धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते ती बिनगडीबाद 6 धावा. ओ मात्र काय चेंडू हाताला होता, कुठलाही मात्र चान्स नाही आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न मात्र कुठेतरी फसला आणि पुन्हा एकदा झाली निर्धाव चेंडूची सांगता. आणि काय मात्र षटक हातालय, नाव आहे असद. पहिल्या षटकानंतर मात्र धाव संख्या पोचते ती फ्लाइंग ॲथलीट्स या संघाची 6 धावा. आणि दोन्हीही सलामीवीर मात्र काय फलंदाजी, अजूनपर्यंत मात्र जशी फलंदाजी पाहिजे तशी फलंदाजी झालेली नाही आहे. कारण मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर कुठेतरी फलंदाजाला एक संधी असते. अर्थातच या फिल्डिंगचा विचार केला तर 3 खेळाडू आपल्याला फक्त 30 यार्डच्या बाहेर दिसत आहेत आणि फलंदाज मात्र या षटकामध्ये कुठेही फटका मारू शकतात. पण मात्र इथं कौतुक करावं लागेल गोलंदाज असद, काय षटक हाताळलंय. आणि असदची जागा घेण्यासाठी आलेला नवीन गोलंदाज आकाश, ज्यांनी मात्र गोलंदाजाला दाखवलं होते आकाश, आणि सुरेख फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून झाली. आता ज्याप्रमाणे आकाशने फलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतील का आता येणारा काळ आणि येणारा वेळ आणि स्वतः आकाश मात्र सांगतील. आकाश मात्र दुसरं षटक घेऊन येत आहेत. मॅनेटरी पॉवर प्ले असेल, कारण अजूनही मंगेश आणि संजू यांच्या बॅटमधनं कुठलाही मोठा फटका अजूनही आलेला नाही आहे. मग तो चौकार असेल किंवा षटकार असेल. अचूक टप्प्याचा चेंडू आणि मात्र झेल टिपलाय, सुरेख झेल. कोण पकडलाय? अरे दादा इथे येऊन बसा ना. काय घेशील बाला, मागवा काहीतरी. काय घेशील? गुलाबजामुन, रसगुल्ला, रसमलाई. हा माया बस. संतोषच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आलेला आहे आणि एक
मोठा हादरा आणि मोठा झटका बसतोय तेच म्हणजे मंगेशच्या रूपात कुठेतरी फटका फसला आणि पहा काय झेल टिपण्यात आलेला आहे आणि आकाश मात्र कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आणि आकाशची सॉरी मंगेशची जागा भरण्यासाठी आलेला नवीन फलंदाज कौस्तुभ. चला सामना लवकर संपवायचा आहे कारण काहीतरी नियमावली आहे या ग्राउंडची. आम्हाला आयोजकांनी सांगितलं की 4च्या आतमध्ये मात्र सामना संपला पाहिजे पण कुठेतरी मात्र आपण 20 मिनिटं अगोदरच उशीर आहात. विनंती करतोय तुम्हाला पटापट मात्र सामना खेळायचा आहे. पुन्हा एकदा आकाश. ओ लो फुलटॉ चेंडू होता धावबाची संधी आणि काय क्षेत्ररक्षण पहा. पारसच्या माध्यमातून सुंदर मात्र क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे आणि धावसंख्या जाते ती 7 धावा. ओ क्या बात है भैया. आप देखिए गेंद थी स्लॉट पर और उसे गेंद को पार्क कर दिया पार्किंग लॉट पर और आसमानी सुल्तानी दंदनित आता हुआ यहां पर षटकार. नाम है बल्लेबाज का संजू. अब देखिए इस 6 से अब थोड़ा सा खेमे में जान फूंक दी. अब स्कोर बोर्ड दर्शाता हुआ यहां पर 13 रन. पुन्हा एकदा लो फुटला चेंडू होता पण खेळाडू आहे आणि नो चेंडू मात्र हाताळलाय गोलंदाज आकाशनी. 14 धावा. आता फ्रीटची संधी मात्र निर्माण झालेली आहे फलंदाज संजू साठी कारण उघडा डोले पहा नीट. संजू उघडा डोले पहा नीट कारण हा चेंडू आहे तुमच्यासाठी फ्री हिट. हो इथं मात्र फटका कुठेतरी फसला आणि फ्रीचा चेंडू मात्र वाया घालवलाय. नाव आहे फलंदाजाचं संजू. एक मात्र संधी होती या चेंडूमध्ये पण कौतुक करावं लागेल गोलंदाज आकाश याचं. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू निर्धाव चेंडूशी सांगता आणि काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. नाव आहे आकाश आणि काय मात्र खेळी झाली आकाशची. आपण फलंदाजीचा विचार केला तर मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. त्यानंतर गोलंदाजी मात्र काय सुरेख गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी मात्र 2 चेंडू निर्धाव टाकतायत. लो फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी मात्र निर्माण झालेली आहे. नाव आहे फलंदाजाचं संजू आणि धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. आणि पंचांमध्ये मात्र फेरबदल दिसतोय कारण अमित साळवी मात्र थोडीशी रेस्ट घेत आहेत आणि त्यांची जागा भरण्यासाठी राजन गड्डा सर स्क्वेअर लेगच्या भूमिकेत दिसत आहेत. पहा सुरेख अशी पंचगिरी यांच्या माध्यमातून झाली. कुठलाही मात्र एकही चुकीचा डिसिजन यांच्या माध्यमातून आला नाही आणि सुरेख पंचगिरी. मग अमित धीरावाणी राजन गड्डा एमसीएचे म्हणजे एमसीए पॅनलचे सर्व पंच मात्र या स्पर्धेला लाभलेले आहेत. मोठे पंच आणि धावसंख्या झाली ती 16 ना 16.
16 धावा मात्र कुठल्या गेलेल्या आहेत. अगर आपण 16 धावाचा विचार केला तर कुठेतरी 8च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या गेलेल्या आहेत. चला तिसरे षटक घेऊन येत आहेत. म्हणजे या गोलंदाजाचा विचार केला तर नाव आहे गोलंदाजाचं सूरज. जाम वेल केलंच बाला. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मात्र सूरज गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत आणि काय सुरेख गोलंदाजी पहा. पहिल्या चेंडूमध्ये फक्त दिशा दिली फलंदाज कौस्तुभच्या बॅटमधनं आलेली एक धाव आणि धावसंख्येने घेतला आकार आणि धावसंख्या जाते ती 17 धावा. शेवटचा सामना स्पर्धेचा पहिला दिवस 4 दिवसाची स्पर्धा. ओ सुरेख चेंडू पहा. चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय आणि विसावतोय सीधा यष्टी रक्षकाच्या हातात. नाव आहे सूरज. अब देखिए अनिकेत सानप. कौन भूलेगा ये नाम. देखिए उन्हीं के अंदाज पर गेंदबाजी करता हुआ ये गेंदबाज सूरज. ओ बेहतरीन गेंद. एक तेज तर्रार गेंद. और देखिए डिफेंसिव मोड पर आते हुए यहाँ पर बल्लेबाज. अब भाई इक्के दुक्के से कुछ नहीं होगा क्योंकि टारगेट है आपके सामने 108 रनों का बड़ा लक्ष्य. यानी हर ओवर में एक छक्का एक चौका लगना लाजिम और जरूरी होगा. स्कोरबोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 18 रन. तो संजू और कौस्तुभ. अब देखिए कौस्तुभ आए हैं. ओ इस बार देखिए बड़ा हिट लेकिन ताकत कम है. अब एक आसान सा लॉलीपॉप कैच यहाँ पर सीधा खिलाड़ी के हाथ पर जाकर गेंद गिरी. अब ये कौस्तुभ का विकेट का पतन. अब देखिए कौस्तुभ की जगह लेने के लिए जाने वाला नया बल्लेबाज बैट्समैन नेम इथे ना एकदम उमेश. देखिए भाई अब जर्सी में हमें नाम तो नजर आ रहा है लेकिन कुछ ऐसा जर्सी में नाम तो हमें नजर आ रहा है. हेलो 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 हेलो.
घोषांतिक एरियामध्ये मात्र चेंडू विसावतोय आणि पहा एक धाव मात्र प्राप्त करतायत गोलंदाज असद. मात्र अक्षरशः वेगावरती स्वार झालाय का काय आणि प्रत्येक चेंडू 151च्या स्पीडने टाकणारा हा गोलंदाज नाव आहे असद. काय गोलंदाजी, तिकट मारा ज्याला म्हटलं जातं तोच तिकट मारा मैदानाच्या आतमध्ये असदच्या माध्यमातून बघायला भेटतोय. ओ इथं मात्र फटका कुठंतरी फसलाय. नो मॅन स्लॅट मध्ये मात्र चेंडू चाललाय आणि 2 धाव मात्र प्राप्त करतात. नाव आहे फलंदाजाचं संजू. चौथं षटक 4 ओव्हर झालेले आहेत आणि धाव संख्या मात्र पोहोचते ती 29 धावा 29 रन. हॅलो हॅलो येतोय आवाज? हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. मात्र गोलंदाज महमूद मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. अचूक टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसलाय. नाव आहे महमूद. ऐकणार नाहीये कारण कमी वयाचा हा गोलंदाज आणि सुरेख सुरेख कार्य यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलं. 35 चेंडू आणि 79 धावांची गरज आणि लो फुलटो चेंडू होता आणि चेंडू गोला डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्या पोचते ती 30 धावा. 5वं षटक मार्गस्थ असताना सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महमूद आणि गोविंद मात्र स्ट्राईक एंड वरती दिसत आहेत आणि नॉन स्ट्राईक वरती सलामीच्या रूपात आलेला हा फलंदाज नाव आहे संजू. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र बॅटची वरची कड घेऊन मात्र चेंडू गेला फर्स्ट स्लिपला आणि 31 धावा. गोविंद आहे ना, मग गोविंदच बोललो. संजू नॉन स्ट्राईकला आहे. गोविंद बोललो. ऐक ऐक. ओ लो फुलटो चेंडू होता. फक्त दिशा दिली. खेळाडू आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू तैनात आहे आणि कुठेतरी मात्र एक धाव प्राप्त करतायत आणि धाव संख्या मात्र 1-1 धाव आणि कुठेतरी मात्र आता फ्लाइंग ऍटलीस्ट आता तुम्हाला हात खोलावे लागतील आणि तर मात्र हात खोललाय आणि सुंदर असा फटका बाउंड्रीच्या दिशेने आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण. पहा 2 धावा मात्र अडवण्यात आलेला आहे. नाव आहे असद. मात्र चेंडू खाली आले आणि काय मात्र हा खेळाडू आहे पहा. फिल्डिंग चांगली करतो, बॅटिंग चांगली करतो, क्षेत्ररक्षण नंबर मध्ये नंबर 1 म्हणजे टोटल ऑलराऊंडर पॅकेज. नाव आहे असद. पुन्हा एकदा धुंडो धुंडो रे साजना. गती परिवर्तन होतं या चेंडू मध्ये आणि निधाव चेंडूची सांगता आणि 5 षटकानंतर धावसंख्या जाते ती 34 धावा. अब 30 गेंदों पर 74 रनों की जरूरत. अब ये कारनामा कौन करेगा?
फ्लाइंग एथलेट की तरफ से देखिए संजू में वो कुवत है, वो क्षमता है, वो ताकत है। अब वो गोविंद को भी अपने हाथ खोलने होंगे। देखिए भाई अब मैच हम जब समुद्र में घूमने जाते, जब वो रेत मुट्ठी में लेते, तो जिस तरह वो रेत मुट्ठी से फिसलती जाती है, इसी तरह देखिए मैच अब फिसलती जा रही है। फ्लाइंग एथलेट्स, अब आपको यहाँ पर हाथ खोलने होंगे और अच्छी बल्लेबाजी करनी होगी। चला, सामना त्वरित चालू करायचा आहे. विनंती असेल, अगोदरच सांगितलं 4 वाजता ग्राउंड खाली करायचा होता आणि कुठंतरी मात्र 40 मिनिटं आपण पुढे आहोत. याचं थोडंसं ध्यान घ्यायचं आहे. कितना हुआ स्कोर? 34 ना. 34 रन 5 ओवर के खात्मे के बाद स्कोरबोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 34 रन. अब नया गेंदबाज सूरज है ना, नहीं कौन है, सूरज, आणि त्याला सामोरला जातोय फलंदाज गोविंद. हो, काय मात्र फटका सजवलाय. क्रिकेटचा कॉफी बुक फटका ज्याला म्हटलं जातं. डीपेक्षा कव्हरला मात्र फटका खेळला आणि 2 धावा मात्र प्राप्त केलेल्या आहेत आणि धावसंख्या जाते ती 36 धावा. पुन्हा एकदा सूरज मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि एका ठिकाणी चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागेल. फटका फसलाय, बॅटची कड आणि चेंडू मात्र निघून चाललाय गल्ली रिझन मध्ये 1 धावांसाठी आणि धावसंख्या पोहोचते ती 37 धावा, 37 रन. अब देखिए भाई, फ्लाइंग अब इक्के दुक्के से भाई बात नहीं बनेगी. अगर आपको मैच में बने रहना है तो अब हर ओवर में 2 बड़ा हिट लाजिम है, चाहे वो 6 हो या 4. अब देखिए फिर से एक बार क्या गेंदबाजी, यहाँ पर बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. यहाँ पर बाकी का काम खड़े कीपर ने किया और मैं तारीफ करूंगा यहाँ पर गेंदबाज सूरज. जबरदस्त गेंदबाजी, टप्पा गिरने के बाद गेंद काटा बदलती है. अब सीधा गेंद जाती है विकेट कीपर के दस्तानों में. फिर से एक बार यहाँ पर बड़ा हिट खेलने की मंशा यहाँ पर नाकामयाब होती हुई. मैं तारीफ करूंगा फिर से एक बार सूरज. क्या जबरदस्त गेंदबाजी, यहाँ पर कोई मौका नहीं है यहाँ पर गोविंद के लिए. अब बैकफुट पर जाती हुई यहाँ पर फ्लाइंग 11. लेकिन क्रिकेट है, क्रिकेट को अनिश्चितताओं का गेम कहा जाता है. हम आखिरी गेंद तक नहीं कहेंगे कि ये मैच फ्लाइंग जीतेगा या राइजिंग, राइजिंग जीतेगा या फ्लाइंग. फिर से एक बार संजू. ओह, इस बार देखिए बड़ा हिट आता हुआ. अच्छा कैच यहाँ पर, कोई पकड़ी वाला महमूद के माध्यम से ये कैच नहीं भाई, अपने मैच पकड़ा है. क्योंकि एक ऐसी एक आखिरी उम्मीद संजू जो कि सलामी के रूप में आए थे, और देखिए यहाँ पर थोड़े से नाकामयाब होते हुए अब उनकी जगह लेने के लिए नया बल्लेबाज आता हुआ. नाम है, ए भाई कुछ भी मत बोलो. सिद्धार्थ. अब देखिए बल्लेबाजी मार्ग पर आता हुआ नया बल्लेबाज सिद्धार्थ और गोविंद. अब मैं यहाँ पर सूरज की तारीफ करूंगा भाई. देखिए बल्लेबाजी भी आपने खूबसूरत की, गेंदबाजी भी आपने खूबसूरत की, फील्डिंग भी आपने खूबसूरत की. तो विक्रोलियन्स में आपकी तारीफ करूंगा यहाँ पर. रायझिंग वॉरियर्स विक्रोलीमधनं मात्र संघ दाखल झाला तर झाला आणि मात्र तुमच्या माध्यमातून सुंदर कामगिरी सुद्धा राहिली. मग ते सर्व खेळाडू ओ मात्र पुन्हा एकदा धुंडो धुंडो रे साजना आणि निर्धाव चेंडूची सांगता. झाला हो खतम ना. 6 षटकानंतर धाव संख्या 38 धावा, 24 चेंडू, 70 धावांची गरज.
70 धावा, 24 चेंडू, 24 चेंडू, 70 धावा. आणि प्रत्येक षटकामागे मात्र 18 धावा कुटावा लागतील. आणि गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले आहेत नवीन गोलंदाज. मग इथं बघा ना दादा, नाराज आहे का आमच्याशी? हा मग इथं बोला जरा. श्याम मात्र आल्या आल्या मात्र फटका खेळलाय डीप लॉंगॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. मग असद मात्र पहा, आपण जिथं जातोय तिथं असदलाच बघतोय, कारण गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षण नंबर 1 नाव आहे असद. आणि श्याम मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. आणि गोविंद आणि सिद्धार्थ ही जोडी कुठेतरी मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसतायत. आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आणि वाईट प्लस धावा. ओके सर. 41 धावा मात्र स्कोरबोर्ड दाखवतोय. सातवं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज श्याम मात्र कुठेतरी एक चुकीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून बघायला भेटला. पुन्हा एकदा गोविंद, पुन्हा एकदा वारंवार ती चुकी करतायत. आणि नो चेंडू मात्र पंचांनी सांगितलंय. आणि मला वाटतं फ्री हिटची संधी मात्र निर्माण झालेली आहे. - 42 धावा. सुरेख चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता पहा. फ्री हिटचा चेंडू होता आणि याच्यावरती मात्र गोविंद काही करू शकला असता, पण मात्र गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. कारण श्याम, मग ज्याप्रमाणे असद, महमूद, सूरज काय सुरेख गोलंदाजी याच्या माध्यमातून झाली. आणि कुठलाही मात्र मोठा फटका अजून आलेला नाही आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो. ओ ओ माय गॉड, ओ ओ गोल. अब देखिए क्रिकेट के मैदान के अंदर क्रिस्टियानो रोनाल्डो हमें नजर आए. अब जो कह सकते हैं, मैसी भी कह सकते हैं. अब मैसी के बाद मौसी भी अपनी आती है. अब चलते मॅच की तरफ. आता माझा मित्र एक कॅमेरामॅन, आता त्याच्यासाठी माझ्याजवळ काहीतरी आहे. आणि इथं मात्र मोठा फटका, आणि फटका कुठेतरी फसला आणि सुंदर झेल. चला माझा मित्र आयुष कदम, मित्रा तुझ्यासाठी. कृष्णाला 1600 बायका होत्या तरी ते कधी सुदामाला विसरले नाही. कृष्णाला 1600 बायका होत्या तरी ते कधी सुदामाला विसरले नाही. आणि माझ्या मित्राला एक झिपरी काय भेटली, बाई बोलायला तयार नाही. रोहित, रोहित तुमच्यासाठी सुद्धा आहे. आणि इथं मात्र मोठा फटका. अब देर कर दी जनाब, आपने आते आते. तो मैं तारीफ करूंगा यहाँ पर गोविंद की. धावसंख्या पोचलेली आहे ती 49 झालं ना. 49 रन. श्याम रोहितसाठी आहे ना. पार्टीच्या वेलीला कोंबडं कुकती
आणि मग आमच्या ह्यांना बघून गल्लीतले कुत्रे भुकते. कारण त्यांची बायको आता नाव घेते तुमच्यासाठी. नाही तर हा त्याला दाढी नाही ना. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल झालेले नवीन गोलंदाज महमूद, ज्यांनी सुरेख मात्र झेल टिपला होता. भाई अभी तो रोहित भाई, आपके लिए भी है कुछ मेरे पास, लाल लाल टोपी वाले कैमरामैन. टोपी काढली. टोपी काढली. हो, मात्र काय, मात्र चेंडू हाताला होता. यष्टीरक्षकाला मात्र बीट करून चेंडू चाललाय घोषांतिक एरियामध्ये. बायच्या रूपात आलेली धाव पंच कळवता येतं. रोहित भाई, मात्र तुमची बायको तुमच्यासाठी नाव घेत आहेत पहा. पहाटेच्या वेळेला कोंबडं कुकती, पहाटेच्या वेळेला कोंबडं कुकती आणि आमच्या ह्यांना बघून गल्लीतले कुत्र भोकती. मैच की तरफ देखिए, आज के दिन का ये आखिरी मुकाबला और क्या टूर्नामेंट देखिए, यहाँ पर जबरदस्त टूर्नामेंट का आयोजन नियोजन जबरदस्त. इस आखिरी दिन का मुकाबला यहाँ पर चलता हुआ. वो देखिए एक तेज तर्रार गेंद यहाँ पर महमूद, 151 के स्पीड से डाली हुई गेंद. अब देखिए बल्लेबाज भी इस गेंद को देखकर रह गया हक्का बक्का. अब मैच में एक औपचारिकता होगी देखिए, क्योंकि कुछ बचा नहीं है. लो फुलटॉस गेंद को भी यहाँ पर प्लेट किया जा रहा है यानी. लेकिन अब देखिए गोविंद शायद अब स्ट्राइक लेना चाहते थे. अब 12 गेंदों पर 58 रनों की जरूरत. अब भाई कोई कुदरत का करिश्मा इस मैच को बचा सकता है. फ्लाइंग एथलीट्स. अब देखिए आकाश, जबरदस्त शॉट यहां पर, लेकिन देखिए गेंद गई है वहां पर डिक्लेयर जोन पे. अब जितने इक्के दुक्के आएंगे उतने फायदेमंद होंगे राइजिंग वॉरियर्स. अब देखिए यहाँ पर मैं तो कहूंगा औपचारिकता होगी, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट को अनिश्चितताओं का गेम कहा जाता है. गोविंद भाई आप चालू रखिए, क्योंकि एक दो छक्का आएगा तो मैच फिर से एक बार बन जाएंगी. ओ देखिए यहाँ पर एक तेज तर्रार गेंद यहाँ पर. ओह क्या बात है, डायरेक्ट हिट. लेकिन बल्लेबाज इस वक्त रिटर्न क्रीज पर सुरक्षित अपने घर पर पहुंच चुके थे. अब देखिए यहाँ पर गोविंद,
औपचारिकता असेल फक्त या मॅच मध्ये. आकाश मात्र काय गोलंदाजी करतायत. अजूनही 57 धावांची गरज. हो हो, काय चेंडू होता. इट इज अ परफ्यूम डिलीवरी. अब बल्लेबाज के नाक के सामने से ये गेंद गई होगी और क्या खुशबू आई होगी बल्लेबाज को. नाम है गोविंद. अब देखिए यहाँ पर औपचारिकता बाकी है. अब 9 गेंदों पर 57 रनों की जरूरत. ओह क्या बात है भैया. अब गेंद गई है सीमा रेशा पार 4 रनों के लिए. 55 रन यानी 2 पंजे. इस बीच दर्शाता हुआ स्कोर बोर्ड. अब आकाश की अगली गेंद. अब गोविंद भाई साहब देखिए हर गेंद पर बड़ा प्रहार लेकिन बढ़िया गेंद. अब बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है यहाँ पर और बिंदी गेंद आती हुई. अब आखिरी गेंद और देखिए यहाँ पर बिंदी गेंद. अब ये मैच पूरी तरह से राइजिंग वॉरियर के जेब में जा चुकी है. अब कुछ बचा नहीं है इस मैच में. 6 7 8 छक्के भी लगे तो ये मैच जीतेंगी राइजिंग वॉरियर्स. अब देखिए बल्लेबाजी मार्ग पर 12 साल का नन्ना मुन्ना जादूगर. अब गेंदबाज दीपक. आता मात्र एक औपचारिकता असेल आणि पहा चेंडू आदळलाय सरळ त्यांच्या डोक्यावरती. चष्म्याला मात्र लागलाय आणि फलंदाज मात्र सुरक्षित आहेत तर त्यांनी कळवलं. आणि 5 चेंडू आणि 56 धावा. तुम्हाला तब्बल 9 षटकार मात्र ठोकावे लागतील. चला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आजचा दिवस मात्र आता काही क्षणात मात्र संपेल आणि आपण पुन्हा उद्या भेटणार आहोत याच ग्राउंड मध्ये मुलुंड राजे संभाजी मैदान. आणि मात्र झेल आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज. दोन्ही फलंदाजाचं नाव अजून रोशन. नॉन स्ट्राईकला रोशन आहेत. स्ट्राईकला माहिती नाही नाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा. आता 2 चेंडू आणि 56 धावा. कॉंग्रॅच्युलेशन ॲडव्हान्स रायझिंग वॉरियर्स. सुजल. ओ इथं मात्र फटका खेळलाय सुजलनी. जाऊन द्या बाबा. हे जाऊन दे ना बाबा. सुजल बाद. चला आता औपचारिकता असेल. ही मॅच मात्र जिंकलेली आहे तोच म्हणजे रायझिंग वॉरियर्स.